कधी विचार केला आहे की मराठीमध्ये सुपरस्टार कोण आहे? हाय दोस्त, आय एम युअर होस्ट अमित. मराठीमध्ये बहुतेकदा कथाच सुपरस्टार असते. विश्वास बसत नाही? हे पहा. ओळखलं? जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. 12 सप्टेंबरला मराठीमध्ये दशावतार रिलीज होईल. दिलीप प्रभावळकरजी हे याच्या मुख्य भूमिकेत असतील. दशावतार ही कला महाराष्ट्राच्या कोकणच्या मातीत उगवलेली आहे. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशावतार, ज्यात मायथॉलॉजीच्या काही अनोख्या भागांपासून प्रेरित होऊन जीवनाचा सार शिकवला जातो. बहुतेकदा हे शिमगा म्हणजेच होळीच्या दिवसांमध्ये सादर केलं जातं. कोकणमध्ये नेहमी जमीन विकणे आणि विकासाच्या नावाने निसर्गाला होणाऱ्या हानी हे या चित्रपटाचा मुख्य आधार असेल. तो होगा ना. अरे जंगल आपने बाप का. कांतारामध्ये जसे लोभ आणि मायथॉलॉजिकल परंपरेचा सुंदर संगम दाखवला होता, कथेचा काही भाग असेच दाखवतो. काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. पण मराठीमध्ये कथा आणि त्यांचा एसेन्स हे या चित्रपटाला वेगळं बनवतात. दशावतारामध्ये अभिनय करणारे लोक ही जमीन कशी वाचवतात हेच याचा मूळ आधार आहे. ट्रेलर पाहून तरी सध्या तरी असंच वाटत आहे. पण मी ना गांजील एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. ही भूमिका आधी रजनीकांतजींना ऑफर केली होती, पण डेटच्या अडचणींमुळे दिलीप सर याचा भाग झाले. हा चित्रपट सिनेमॅटिक स्वर्ग कोकण प्रदेशातील कुडाळ या गावात शूट झाला आहे, म्हणून बहुतेक संवाद हे मालवणीत ऐकू येतात. पार्टी रंगून तयार असत. आता या खेळाक रंग चढू पयो महाराजा. नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेते दिलीप सर यांच्यासोबत दिसतील. हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे सुबोध खानोलकर यांनी. आता या चित्रपटाचे योग्य प्रमोशन आणि शक्य असल्यास डबिंग होणे आवश्यक आहे. काहीही असो, हा चित्रपट डब होईल की नाही याचे अपडेट आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण हा व्हिडिओ तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये नक्की मिळेल, त्यासाठी हे एंड कार्ड तपासा. मी जातो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येतो. तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा, बस इग्नोर करू नका, कारण जज्बा है जीने में जब तक सिनेमा है सीने में. सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर दबाइएगा.